नागपुरात एका दिवसाच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची दखल घेण्याची मागणी करत पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, विरोधी पक्षनेते संजय महाकलकर आणि काँग्रेसच्या नगरसेविका महापालिका आयुक्ताची भेट घेत निवेदन दिले आहे। तर पावसामुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत, नुकसान भरपाई आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिला। तर पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत महापालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी विकास ठाकरे यांनी केली। आणि आम्ही सकाळीच माझ्या मतदारसंघाचा दौरा केला आणि शहरातल्या सगळ्या नगरसेवकांच्या समस्या होत्या की एका दिवसाच्या पाण्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, नुकसान झालं, गडर लाईनच्या लहान लहान फाईल्स होत्या, स्टॉर्म ड्रेनच्या फाईल्स होत्या, त्या फाईल्सला मंजुरी नाही मिळत आणि या कारणामुळं लोकांचं नुकसान होऊन झालं। तर हे लोकांचं नुकसान पुन्हा पावसाने होऊ नये यासाठी सर्व आमचे नगरसेवक आज आयुक्तांना भेटले आणि जे जे अत्यावश्यक कामं आहे ज्या ज्या भागातले जिथे पाणी साचते आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे ते कामं तत्काळ करून द्यावे या मागणीसाठी आज सर्व लोक आम्ही भेटलो होतो। आज मी पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचा दौरा केला आणि त्यामध्ये ज्या एका दिवसाच्या पाण्यात लोकांचं नुकसान झालं त्याचं कारण शोधून काढलं आणि आपल्या शहरातील सर्व नगरसेवकांच्या एरियांमध्ये ज्या महानगरपालिकेने छोट्या छोट्या फाईल्स होत्या ज्याच्यामुळे गडर लाईनची असेल, स्टॉर्म ड्रेनची असेल की या लोकांना नुकसान थांबलं असतं अशा फाईल्सला मंजुरी देण्याचं रोखलं आहे आणि त्याच्यामुळे हे झालेलं नुकसान आहे। तर आम्ही कमिशनरकडे मागणी केली की लवकरात लवकर दुसरा पाऊस यायच्या आधी 8-10 दिवसात हे कामं करावं आणि लोकांचं होणारं नुकसान टाळावं या मागणीसाठी आज आम्ही इथे आलेलो। मला वाटते सर्वच शहरांमध्ये महापौरांना शासकीय बंगला आहे आणि नागपुरातही मिळाला तर अभिनंदन आहे। आज मान्य आयुक्तांना जे निवेदन देण्यात आलं त्याच्यामध्ये महत्त्वाचे 2-3 मुद्दे होते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा होता की ह्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक काळानंतर निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर सत्ता इथे जे काही महापौर आणि विविध जे समित्या बनलेल्या आहेत, परंतु काही अशा समित्या आहे की ज्या समित्यांच्या सभापतींना अधिकार नसताना सुद्धा ते आपले अधिकार गाजवत आहे। वारंवार अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्या वारंवार मिटिंगा घेऊन अधिकाऱ्यांना व्यस्त करून ठेवत आहे। त्याच्यामुळे ह्या शहरामध्ये अधिकाऱ्यांमार्फत जी काही कामं आहे किंवा जी नगरसेवकांची कामं ज्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ती कामं होऊन नाही राहिली आहे। त्याच्यामुळे या शहरातील नागरिकांची जे कामं व्हायला पाहिजे होते ते सुद्धा होऊन नाही राहिले म्हणून ही सर्व जनता ही त्रस्त झालेली आहे। दुसरा मुद्दा होता की महानगरपालिकेमध्ये आता नुकतंच बजेट झालेलं आहे आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व नागरिकांना माहीत आहे की बजेट झालं आहे। सर्व नगरसेवकांना त्यासमोर एकच प्रश्न आहे की आता विकास कामे कधी सुरू होणार, परंतु अजूनपर्यंत ती विकास कामे सुरू झालेली नाही। माननीय स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या पत्राशिवाय कुठेही प्रोव्हिजन देऊ नये असं एक नोटिफिकेशनसुद्धा काढलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्यांची कामं इथे अडकून आहे की सर्व कामं तात्काळ व्हावी या उद्देशाने आज माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आणि सर्व नगरसेवक मिळून आज आयुक्तांना आम्ही डेप्युटेशन निवेदन तसं दिलेलं आहे। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडाप यांची रिपोर्ट, नागपूर।